येस. ओके. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो आपण कॅपॅसिटी, कुवत, क्षमता याबद्दल शिकत आहे. सो ज्या वेळेस आपल्याला वाटतं की या सगळ्या परिस्थितीतून जात असताना माझ्यासोबत असं झालं, मी त्यामुळे असं होतंय किंवा इतरांना जे प्रिव्हिलेजेस मिळाले, जी संधी इतरांना मिळाली ती मला मिळाली नाहीये. माझं जीवन वेगळं आहे. मी ज्या मार्गातून जाते तो वेगळा आहे. दुसऱ्यांच्या जीवनात वेगळं आहे. दुसऱ्यांना खूप चांगलं सगळं सहज मिळालं आहे. पण ऍक्च्युली हे तसं नाहीये. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांचं सी यू नो देर आर डिफरंट डेस्टिनीज. खूप वेगवेगळ्या नियती आहे. माय डेस्टिनी इज डिफरंट, युअर डेस्टिनी इज डिफरंट. यु नो इथे जेवढे उपस्थित आहे त्यांचं डेस्टिनी डिफरंट आहे. आमच्या घरात आम्ही हजबंड वाईफ जरी असलो तरी वी बोथ आर हॅव्हिंग डिफरंट डेस्टिनीज. त्यांचं आणि माझी धाव कुठेतरी वेगळी आहे. कुठेतरी आमची नियती वेगळी. आम्ही वेगळ्या प्रकारे वाढलो, वेगळ्या फॅमिलीतून आहोत, वेगळी विचारसरणी आहे किंवा लाईक वी आर चेजिंग सम डिफरंट थिंग्स. सो सगळ्यांचा मार्ग सेम नाहीये, बट द डेस्टिनेशन इज सेम. दो देर आर डिफरंट डेस्टिनीज, द डेस्टिनेशन इज सेम. प्रेज द लॉर्ड. वेगवेगळ्या नियती असतील, परंतु आपण सगळेजण जिथे जाणार आहे ना ती जागा एकच आहे. आपल्या सगळ्यांचा पिता एकच आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून वेगवेगळे मार्ग असतील, वेगवेगळा प्रवास असेल, वेगवेगळे चॅलेंजेस असतील. कोणी सहज पुढे जात असेल, कोणी पडत असेल, उभं राहत असेल, कोणी फेल होत असेल, परंतु याचा अर्थ असा नाहीये की ह्या गोष्टींमुळे माझ्यासोबत असं घडतंय ना तर मला जमत नाहीये. प्रेज द लॉर्ड. यू हॅव टू इन्क्रीज युअर स्पिरिच्युअल कॅपॅसिटी. तुम्हाला तुमची आत्मिक कुवत वाढवायची आहे. तुम्हाला तुमची क्षमता वाढवायची आहे की ह्या मृत्यूछायेच्या दरीतून जरी मी जात आहे तरी मला माहिती आहे की माझ्या सोबत माझा परमेश्वर, माझा मेंढपाळ आहे. प्रेज द लॉर्ड. सो जरी मी सी बायबल क्लिअरली सेज, मी साम्स 23 बद्दल ही गोष्ट नेहमी सांगते. आपल्याला फक्त ना ती मृत्यूछायेची दरी दिसते की आपल्याला वाटते की मी ह्या सगळ्यातून जाते, असं आहे तसं आहे. परंतु बायबल स्पष्ट सांगते की मृत्यूछायेच्या दरीतून जरी मी जात असलो तरी तू माझ्या सोबत आहे. So it is it's a journey. You are traveling, you are passing by. Now you are going through the valley of shadow of death, but it doesn't mean that you are going to spend your life over there. Praise the Lord. It doesn't mean that you will be taking like break in that place. You will be like at pause and then you will suffer. No, it's your journey. You are passing through this phase. Praise the Lord. आणि ह्या प्रवासातून तुम्ही जाताय. तुम्ही कदाचित तिकडून तो जो प्रवास आहे तो असा आपल्याला वाटत असेल की किती कठीण आहे, हे शक्यच होत नाहीये आणि हेच एंड आहे, दी एंड आहे. कारण त्या व्हॅलीतून जात असताना तुम्हाला पुढचं कदाचित दिसत नसेल. ओके. पण याचा अर्थ असा नाही की हा शेवट आहे. तुमच्या सोबत कोणीतरी आहे जो म्हणाला ना युगाच्या समाप्तीपर्यंत मी आहे, तो आहे. देर इज ओनली वन आय एम. एकच मी आहे असं म्हणणारा आहे आणि तो आहे आपला परमेश्वर, आपला स्वर्गीय पिता. जर तो म्हणतो मी आहे, देन ईच अँड एव्हरी मोमेंट ही इज देअर. देन यू विल बी हॅव्हिंग अ क्वेश्चन, मग जर तो आहे तो शांत काय, तो का बोलत नाहीये, तो का करत नाहीये. गॉड नोज द टाइम्स अँड सीझन. प्रेज द लॉर्ड. इफ आय एम इन दिस सिच्युएशन, गॉड नोज की मी ही गोष्ट नाही का यामध्ये मी विश्वासाने उभी राहू शकते, मी याचा सामना करू शकते, यातूनही माझ्याद्वारे चांगलं काहीतरी बाहेर येऊ शकतं. प्रेज द लॉर्ड. म्हणून कुठलीही परिस्थिती असू दे, काहीही असू दे, अशक्यातली अशक्य परिस्थिती असू दे, ऑफिस मधले चॅलेंजेस असू दे, कर्ज असू दे, गरिबी असू दे, बँकरप्ट झालेले असाल तुम्ही, मरायटल चॅलेंजेस असू दे किंवा अजून तुमच्या जीवनात लाईक तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये चॅलेंजेस असू दे, मुलांच्या बाबतीत नाही का चॅलेंजेस असू दे, कुठलंही आव्हान असू दे, काहीही असू दे, तुम्हाला विश्वासाने चालायचं. अँड व्हॉट इज द बेसिक थिंग फॉरगिव्ह अँड देन वॉक. प्रेज द लॉर्ड. जोपर्यंत मी माफ करत नाही मी पुढे जाऊ शकत नाही. द मोमेंट आय सी, राग येणार, चिडचिड होणार, वाईट वाटणार, परंतु त्या फेज मध्ये टिकून राहायचं नाही, त्याच्यामध्येच राहायचं नाही, तिथून बाहेर पडायचं. लॉर्ड आय नीड युअर मर्सी, लॉर्ड आय नीड युअर ग्रेस. मला तुझ्यासोबत पुढे जायचंय. मी तुम्हाला एसाव आणि याकोबाबद्दल सांगितलं होतं. ज्या वेळेस इसाहाकाचं लग्न झालं वेन ही वॉज ऍट द लाईक ही वॉज 40 years old. 40 वर्षाचं असताना त्याचं लग्न झालं. रिबेकाला लग्न करून घेऊन आणलं. ती त्याची बायको झाली आणि 20 वर्ष ह्या दोघांना मुलबाळ नव्हतं. प्रेज द लॉर्ड. इसाहाक आणि रिबेका 20 years दिस कपल वॉज बॅरन. आणि 20 वर्षानंतर बायबल सांगतं परमेश्वराने तिची कूस, तिचं नाही का गर्भाशय उघडलं. ती प्रेग्नेंट राहिली. तिच्या गर्भाशयात जुळी मुलं होती.
आणि जुळी मुलं होती. एक दिवस नाही का खूप अस्वस्थ वाटू लागलं तिला आणि तिला कळत नव्हतं की ती फर्स्ट टाइम प्रेग्नंट होते. ओके. जुळी मुलं आहेत पोटामध्ये. तिला नाही माहिती काय चाललंय, काय नाही, का असं दुखतंय मला, का त्रास होतोय, का असं माझ्या पोटामध्ये गडबड जाणवतेय मला, काय होतंय. बायबल सांगतं की ती ना परमेश्वराला विचारायला गेली. ती यहोवा परमेश्वराला काय चाललंय विचारायला गेली. प्रेज द लॉर्ड. ती तिच्या आईला विचारू शकत होती. ती तिच्या लाइक आजूबाजूला ज्या स्त्रिया असतील, शेजारी असतील, कोणीतरी त्या गावातलं जिथे ते राहत होते, तिथलं जाणतं असेल, कोणीतरी वयस्कर असेल, कोणी दाई असेल, त्यांचा काउन्सिल ती घेऊ शकत होती. स्वतःच्या पतीसोबत ती बोलू शकत होती, पण तिने हे काहीच केलं नाही. ओके. ही गोष्ट मला खूप आवडते, की बायबल सांगतं ती परमेश्वराकडे गेली. शी वेंट टू द जेहोवा लॉर्ड. ती यहोवा परमेश्वराकडे गेली आणि विचारायला लागली, हे माझ्यासोबत काय घडतंय? प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस परमेश्वर तिला उत्तर देतो, की तुझ्या गर्भाशयात 2 जुळी मुलं आहेत. ती 2 जुळी मुलं नाही तर 2 राष्ट्र आहेत. प्रेज द लॉर्ड. धाकटा जो आहे ना, जो थोरला आहे तो धाकट्याची सेवा करेल, असं परमेश्वराने हिला त्यावेळेस सांगितलं होतं. तेव्हापासून पहिला एसाव जन्माला आला, त्याच्यानंतर काही मिनिटांनी याकोबाचा जन्म झाला. एसाव इसहाकाचा लाडका होता, याकोब होता रिबेकाचा लाडका. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, ज्यावेळेस परमेश्वर म्हणाला की 2 राष्ट्र आहेत. ओके. 2 मुलं, 2 जुळी मुलं नाही, 2 राष्ट्र आहेत. लेट मी एक्सप्लेन व्हॉट डज इट मीन. जर तुम्हाला बायबलची नाही का लाईक स्तोत्र संहितेच्या पुढे जे नाही का प्रोफेटिक बुक्स आहेत, जी सगळी पुस्तकं दिलेली आहेत, मिखा, मलाकी, ओबेद्या किंवा सफन्या, हबक्कूक, ही पुस्तकं जर तुम्हाला समजायची असेल किंवा तुम्हाला नाही का एजेकियल, जर्मया यांचे नाही का भविष्यवाणी त्यांनी जी केली, जे बोलले हे समजायचं असेल ना, तुम्हाला इथे काय घडलंय हे समजणं खूप महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. कारण त्यामध्ये ना एक तर सियोन, यरुशलेमे, एसाव, अदोम, इस्रायल, याकोब हीच नावं घेऊन परमेश्वर बोलला. यहुदाचं घराणं. प्रेज द लॉर्ड. त्या गोष्टी बरेच लोकांना समजत नाही म्हणून ही पुस्तकं वारंवार वाचली जात नाही. पण ज्यावेळेस तुम्ही बायबलचे पहिले 5 पुस्तकांचा सखोल अभ्यास कराल ना, त्यानंतर तुम्हाला नाही पुढच्या सगळ्या गोष्टी समजणं खूप सोपं आहे. तुम्हाला माहितीये, परमेश्वर ज्यावेळेस म्हणाला की 2 राष्ट्र आहेत. तुम्हाला मी खूप वेळा शिकवलं आहे की कसं 2 जुळे भाऊ एकाच घरात जन्मलेले, एकाच घरात खाणं-पिणं केलेले, एकाच आई-वडिलांच्या पॅरेंटिंगमध्ये, संस्कारामध्ये वाढलेली मुलं, परंतु तरी सुद्धा दोघांची डेस्टिनी खूप वेगळी होती. एसाव हा पारधी बनला, शिकार करणारा बनला. याकोब हा आपल्या घरामध्ये राहायचा आणि तो तो स्वतःच्या तंबूमध्येच राहायचा, डेऱ्यामध्ये राहायचा, जास्त बाहेर जायचा नाही. सो ही वॉज अ होमली पर्सन, याकोब. आणि असं होतं की यांच्यामध्ये वैमनस्य किंवा एन्मिटी वाढत जाते. का? कारण एक दिवस ज्यावेळेस येसावला खूप भूक लागलेली असते, शिकारीहून आलेला असतो आणि अक्षरशः इतका थकलेला असतो, की त्याला वाटतं की आता मी जगूच शकणार नाही आणि त्यावेळेस घरामध्ये याकोब काहीतरी बनवत असतो. प्रेज द लॉर्ड. आणि हा एसाव त्याला म्हणतो, की "ते जे समोर तू लाल-लाल बनवतोय ना, ते मला दे." मराठीमध्ये लिहिले मसुरीचे वरण, पण ते इंग्लिशमध्ये वेगळा शब्द वापरले. ओके. स्ट्यू म्हटलं आहे. आणि मग याकोब तर आधीपासूनच संधी साधू व्यक्ती होता. याकोब त्याला काय म्हणतो माहितीये का? ठीक आहे, तुझा ज्येष्ठत्वाचा म्हणजे तू मोठा भाऊ आहेस, तो हक्क मला दे. बघा, हे नाही का 5-6 वर्षाच्या, 2 वर्षाच्या, 10 वर्षाच्या गॅपने जन्मलेले भाऊ नाहीयेत. हे जुळे मुलं आहेत. काही मिनिटाचं अंतर त्यांच्यामध्ये आहे. जास्त अंतर नाहीये. प्रेज द लॉर्ड. आणि याकोब म्हणतो, तरी सुद्धा जो पहिला आला आहे, प्रेज द लॉर्ड, तो पहिला एसाव आहे, नंतर याकोब आला आहे. आणि याकोब म्हणतो, तू ज्येष्ठ भाऊ आहेस, तू मोठा आहेस, तू थोरला आहे, तो ज्येष्ठत्वाचा हक्क मला दे. आणि एसाव म्हणतो की माझ्यामध्ये त्राण उरलं नाही, मी जगलोच नाही तर माझ्या ज्येष्ठत्वाचा मला फायदा काय होणार आहे. तर तो म्हणतो की तुला जे करायचं ते कर, घे, माझा ज्येष्ठत्वाचा अधिकार तू घे, पण मला ते खाण्यासाठी दे. प्रेज द लॉर्ड. ती भूक लागलेली असताना, त्या सिच्युएशन मधून जात असताना, त्या कमजोरीमधून, त्या नाजूक परिस्थितीतून जात असताना एसावने लक्ष नाही दिलंय की तो काय बोलतोय. त्याला वाटलं तो सहज एखादं नाही का संभाषण करतोय, कॉन्व्हर्सेशन चालू आहे, पण तिकडे त्यांना ज्येष्ठत्वाचा जो हक्क आहे की एक मोठा भाऊ म्हणून तो स्वतःचा हक्क स्वतःच्या इच्छेने त्याने त्याच्या भावाला दिला आणि तो गमावून बसला. तुम्ही जेव्हा पण प्रोफेटिक बुक्स वाचाल त्यावेळेस प्रत्येक वेळेस असं परमेश्वराचं वचन सांगतं की मी एसावचा द्वेष केला
आणि याकोबावर प्रीती केली. काही ठिकाणी लिहिलंय मी अदोमला नाकारलं परंतु इस्रायलाला जवळ केलं. सो अदोम, इस्रायल, एसाव आणि ह्या गोष्टी कोण आहेत? प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला शिकवलं आहे. परमेश्वर तिकडे स्पष्ट कारण देतो, कारण त्याने त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ मानला. प्रेज लॉर्ड. जे परमेश्वराने स्थान दिले ते तुच्छ मानलं आणि एक वेळच्या जेवणासाठी, फॉर द मिल, फॉर द फूड, ओके, त्याने ते नाही का सगळं गमावलं. तुम्हाला माहितीये, वेअर डू मेन फेल, फॉल, प्रेज द लॉर्ड, कुठे पडतात मनुष्य जास्तीत जास्त माहिती? ऍट द टेबल ऑफ फूड, देन टेम्पटेशन, अँड देन इन देअर इमॅजिनेशन, इन देअर थॉट्स. याच गोष्टी झाल्या होत्या. हव्वेला ते खाण्यापिण्याच्या गोष्टीद्वारे, त्या फळाद्वारे पाडण्यात आलं होतं. जे ती पाहते त्याचे ऍडव्हर्टिजमेंट करून वेगळ्या गोष्टी तिला दाखवण्यात आल्या आणि तिने त्या विचारांना जे तिच्यामध्ये भरवण्यात आले त्याच्याशी ती सहमत झाली. प्रेज द लॉर्ड. तुम्ही पाहाल इथे एसाव सुद्धा ना खाण्यापिण्यासाठी स्वतःचा ज्येष्ठत्वाचा हक्क विकतो. अनेक वेळा ज्यावेळेस तुम्ही बायबलमध्ये वाचाल ना, खाण्यापिण्यासाठी लोकांनी कुरकुर केली. मोशेने ज्यावेळेस इस्रायलाला बाहेर काढलं, सगळ्यात पहिली कुरकुर त्यांची खाण्यापिण्यासाठी झाली. प्रेज द लॉर्ड. ते ते इस्रायल राष्ट्र मोशेद्वारे इजिप्त मधून गुलामगिरीतून बाहेर आलं. तुम्हाला माहितीये त्यांना 40 वर्ष का लागली? वेगळा मार्ग नव्हता का? परमेश्वराने 40 वर्ष घेतली त्यांना वचनदत्त भूमीमध्ये नेण्यासाठी. बायबल सांगतं जी लोक इस्रायल मधून निघाली ती सगळी पिढी नाश झाली. ते सगळी पिढी कुरकुर करण्यामध्ये, संशय करण्यामध्ये नाही का ते लोक मरण पावले. त्याच्यानंतर नाही का जन्मालेली पिढी होती, दॅट इज कॉल्ड जोशुआ जनरेशन, द जनरेशन ऑफ मोझेस. ज्यांना घेऊन तो बाहेर पडला ते लोक वचनदत्त भूमीमध्ये गेले नाही. बट द जोशुआ जनरेशन दे एंटर द प्रॉमिस लँड. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो एक नवीन पिढी आली होती ज्यांनी जन्मल्यापासून परमेश्वराचा अनुभव घेतला होता. दोज वर नॉट लिव्हिंग इन द स्लेव्ह मेंटॅलिटी. का 40 वर्ष त्यांना लागली माहिती? ते इजिप्त मधून, मिसर देशातून, गुलामगिरीतून बाहेर आले. परमेश्वर त्यांना स्वतःची जागा, स्वतःचं नाव, स्वतःचं अस्तित्व देत आहे. त्याच्या आधी इस्रायल हे राष्ट्र म्हणून कोणीच ओळखत नव्हतं. देयर वॉज नो आयडेंटिटी फॉर इस्रायल ऍज अ नेशन. पण मोशेने बाहेर काढल्यानंतर इस्रायल राष्ट्र म्हणून ओळखलं जाऊ लागलं. प्रेज द लॉर्ड. आणि त्यावेळेस काय झालं माहितीये का? त्यावेळेस हे जरी शारीरिक रूपाने मिसर देशातून बाहेर निघाले होते, परंतु त्यांच्यामध्ये नाही का ते कम्फर्ट होता, एक मेंटॅलिटी होती त्यांची, ती स्लेव्ह मेंटॅलिटी. कारण 430 वर्ष ते गुलामगिरीत होते. सो दॅट हॅज बिकम देअर कम्फर्ट झोन. ती गुलामगिरी, ते लोक बोलणार, ते लोक आपल्याला एवढेच विटा बनवायला सांगणार, एवढंच चारा देणार, तेच करायचं, आपल्या गोशन प्रांतातच राहायचं. आणि नाही का फारो बोलतो त्याच गव्हर्नमेंटची, त्याच संस्कृतीची, त्याच खाण्यापिण्याची यांना सवय लागली होती. आणि 430 वर्ष ह्या लोकांनी त्या गोष्टींमध्ये राहून एक गुलामगिरीच्या विचारसरणीमध्ये ते राहत होते. परमेश्वर त्यांना प्रॉमिस लँड मध्ये नेऊ शकला असता जर ते लवकर, म्हणजे जर ते विश्वासाने चालले असते. पण झालं काय माहिती? यांच्यामधून ती स्लेव्ह मेंटॅलिटी, ती गुलामगिरीची वृत्ती गेली नाही. त्यांना कळलं परमेश्वर अद्भुत करतोय, हाच खरा परमेश्वर आहे. मोशेद्वारे इतके मोठमोठे चिन्ह चमत्कार केले. दे बिलीव्ह. बट द मोमेंट प्रेशर केम, द मोमेंट त्यांच्यावर नाही का रानाच्या प्रवासामध्ये असताना किंवा लाल समुद्र पार करताना जे जे चॅलेंजेस आले, जेव्हा थोडस नाही का परिस्थिती बिकट झाली, जेव्हा थोडीशी परीक्षा आली, जेव्हा थोडस असं नाही का पुढे काय हे चित्र दिसेना असं झालं ना, त्यांना लगेच इजिप्त देशाची आठवण यायची. बरं होतं तिकडे तर बरं होतं. असं नाही की त्यांना ती गुलामगिरी आवडत होती. नो, बायबल सांगतं दे क्राईड. आणि नाही का इस्रायल लोकांचे नाही का आरोळी स्वर्गापर्यंत पोहोचली परमेश्वर, असं मोशेला म्हणतो. सो त्यांना गुलामगिरी आवडत नव्हती. पण ज्या वेळेस पुढे काहीच दिसत नाही ना, तर त्यांना वाटायचं ह्याच्यापेक्षा गुलामगिरी तर बरी होती, तिकडे तर बरं होतं. सो आपल्या बाबतीत सुद्धा बरेच वेळा असं होतं, सगळं ठीक चाललंय, तुम्ही धावताय, पळताय, व्यवस्थित आहे, पण एक वेळ येते तुम्ही इतके स्पिरिच्युअली एक्झॉस्ट होऊन जाता, इतके मेंटली थकून जाता. आणि मग या जगाप्रमाणे माझ्या मैत्रिणीच्या जीवनात असं आहे, माझ्या बॉसच्या लाईफ मध्ये असं चाललंय, फेसबुकवर ह्याचं हे असं दिसतंय, किती लोकांचं किती चांगलं चाललंय, मी का सहन करते, मी का अशी राहते. कोणीतरी येऊन काउन्सिलिंग करतं, काय एवढं सहन करायचंय, का असं राहायचंय. आणि आपण तो विचार करतो आणि मग आपल्याला वाटतं बरोबर आहे, मी सुद्धा हेच केलं पाहिजे, मला एवढं सहन करायची गरज काय. आणि मला तुम्हाला सांगू द्या, हे देवापासून आलेले विचार नाहीत. ज्या वेळेस शत्रू, बायबल काय सांगता, आपलं लढणं रक्त मांसाबरोबर नाहीये. प्रेज द लॉर्ड. मग कोणत्याही शरीराचा वापर करून कुठला तरी दुरात्मा आपल्याशी कम्युनिकेट करतोय. तुमचा कोणी शत्रू नाहीये. भले एखादी व्यक्ती माझ्याशी चांगलं वागत नाही, ती पर्सन माझं एनिमी नाहीये. पण आपल्याला ह्या गोष्टींमध्ये गुंतवलंय, आपल्या पुढे समोर मनुष्य केले जातात, त्यांचा आपण ऐकतो. आणि तोच जो सैतान त्या सर्पामध्ये प्रवेश करून हव्वेशी बोलत होता,
तो सैतान आज लोकांद्वारे आपल्याशी बोलतो आणि आपण म्हणतो बरोबर आहे, मी हे केलं पाहिजे, बरोबर आहे, असंच केलं पाहिजे, मी किती वर्ष सहन करू, मी अजून किती नाही का हे करू, मला काय पडलीये, आणि आपण नाही का अग्रेसिव्ह बनतो, व्हायलेंट बनतो. ह्या समाजाच्या दृष्टीने, ह्या गव्हर्नमेंट, ह्या कल्चरच्या, पृथ्वीच्या कल्चरच्या दृष्टीने तुम्ही 100% राईट असाल, बट नॉट अकॉर्डिंग टू बायबल. प्रेज लॉर्ड. बायबलच्या दृष्टीने तुम्ही योग्य नाहीये. प्रेज लॉर्ड. आपण स्वर्गीय नागरिक आहोत. सो इथे काय झालं माहितीये का, त्यांच्यामधून ते इजिप्त मधून बाहेर आले, पण मिसर देशातल्या नाही का तिकडच्या खाण्यापिण्याची, तिकडच्या जीवनाची त्यांना प्रत्येक वेळेस आठवण यायची, ज्या ज्या वेळेस त्यांच्यावर परीक्षा यायची, ज्या ज्या वेळेस चॅलेंजेस यायचे, ज्या ज्या वेळेस आव्हानं यायची. सो त्यांना गुलामगिरी आवडत नव्हती, पण अशी काही परीक्षा आल्यावर वाटायचं ती गुलामगिरी तर बरी होती, म्हणून ते कुरकुर करायचे मूशेकडे, सतत कुरकुर करायचे की इकडे काही मिसर देशात कबरा नव्हत्या, तू रानात आम्हाला मारायसाठी आणलंस, तिकडे नाही का पाणी आम्हाला मिळत नव्हतं, खायला मिळत नव्हतं, इकडे तर पाणी नाहीये, हे पाणी कडू लागतंय, आम्हाला हे लावे पक्षी खाऊन कंटाळा आले, आम्हाला मन्ना खाऊन कंटाळा आले. सो जेव्हा जेव्हा नाही का सगळ्या गोष्टी प्रिव्हिलेजेस मिळत गेले, परंतु त्याच गोष्टी जेव्हा रुटीन झाल्या, ते कंटाळा करायचे आणि त्या गुलामगिरीची, त्या जुन्या दिवसाची आठवण करायचे. आपल्या बाबतीत सुद्धा असंच होतं. तुम्ही व्यवस्थित विश्वासात चालता, पण असं चालताना काहीतरी होतं, काहीतरी परीक्षा येते, काहीतरी अडचण येते, उत्तर सापडत नाही, प्रार्थनेचं उत्तर मिळत नाही, काय करू हे समजत नाही, फ्रस्ट्रेट होऊन जातो, कारण आपण ऑलरेडी ह्या इतक्या बिझी, इतक्या व्यस्त स्केड्यूल मध्ये, हे असं हे जग आहे ना, आपल्याकडे झोपायसाठी, काम करायसाठी, निवांत बसायलाही वेळ नाहीये, आणि त्याच्यात ह्या गोष्टी नकोशा वाटतात. मग चिडचिड, राग, मग रडणं, मग नाही का सुसाईडचे विचार, निघून जाण्याचे विचार, क्विट करणं, माघार घेणं, हे विचार येतात. पण मला तुम्हाला सांगू द्या, त्या वेळेस आपल्याला वाटतं मी हे केलंच नसतं तर, असं झालंच नसतं तर, पहिल्याच बरं होतं, मी हे करायलाच नाही पाहिजे होतं, मी खूप आधीच हे ठरवायला पाहिजे होतं, मी इतकं वर्ष सहनच करायला नाही पाहिजे होतं, हे वाटतं. यु नो दिस इज व्हॉट. हा कुरकुर करणारा स्वभाव आहे, यहोवा परमेश्वराला आवडत नाही. ह्या स्वभावाला काढण्यासाठी त्यांच्यातून परमेश्वराला 40 वर्ष लागली. 40 वर्ष परमेश्वर त्यांच्यामधून स्लेव्ह मेंटॅलिटीशी फाईट करत होता. त्यांची ती गुलामगिरीची वृत्ती आहे ना, त्याचा सामना करत होता, आणि प्रत्येक वेळेस ते लोक त्याच गोष्टींची आठवण करत होते. पण एक अशी जनरेशन आली, अशी मुलं त्या 40 वर्षाच्या प्रवासात जन्मली, अशी लोक उभी राहिली की जी लोक नाही का विश्वासाने चालणारी आणि देवाची वाणी ऐकून चालणारी निघाली. दॅट इज कॉल्ड जोशुआ जनरेशन. प्रेज द लॉर्ड. यहोशवाची एक पिढी त्याला म्हणतात. प्रेज द लॉर्ड. मला तुम्हाला सांगू द्या, मोशेने 12 हेर पाठवले होते यरीहो नगर हेरण्यासाठी. त्या 12 हेर पैकी 10नी, म्हणजे रिपोर्ट सगळ्यांचा सेम होता, असा देश आहे, दुधामधाचे प्रवाह आहेत, पण तिकडे जे आहेत ना, तिकडची झाडं मोठी आहेत, फळं मोठी आहेत, तिकडचे लोक अशी धिप्पाड आहेत, आपण त्यांच्या समोर काय आहे, नाकतोड्यासारखे. प्रेज द लॉर्ड. वी आर लाईक ग्रास हॉपर. प्रेज द लॉर्ड. कारण तिकडच्या सगळ्याच गोष्टी मोठ्या होत्या, त्या सगळ्याच गोष्टी भव्य असा होत्या. नफिलीम, अनाकाचे वंशज तिकडे राहत होते. प्रेज द लॉर्ड. आणि ते सगळे लोक खूप आपल्यापेक्षा लाईक राक्षसी प्रवृत्तीचे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि मग 10 लोकांनी, रिपोर्ट सगळ्यांचा सेम होता की देव जसा बोलला तसाच देश आहे, परंतु परमेश्वर जे दुसरं वाक्य बोलला होता ना, की तो प्रदेश मी तुम्हाला देणार आहे, याच्यावर फक्त 2 विश्वास ठेवत होते, 10नी विश्वास ठेवला नाही. आपला टिकाव होणार नाही, आपण तर काय, आपण नाकतोड्यासारखे त्यांच्या समोर. 2 कालेब आणि यहोशुआ होते की जे म्हणाले जसा परमेश्वर बोलला तसाच देव आहे, जर परमेश्वर बोलाय तर ती जागा आपल्याला मिळणार. कालेब तर म्हणतो चला मोशे आपण आत्ताच जाऊ आणि ती जागा घेऊ. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. बाकीचे 10 म्हणतात नाही नाही. लिटरली कालेब आणि यहोशुआ असे पुढे येतात आणि म्हणतात थांबा. ते लोक बोलत असताना म्हणतात तुम्ही गप्प राहा, तुमचं तोंड बंद करा, का तुम्ही इस्रायली लोकांना, या पूर्ण मंडळीला, आपल्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये भीती घालताय, त्यांना ते बोलू पण देताय. तुम्हाला माहितीये हे 10 लोक जे होते ज्यांनी निगेटिव्ह रिपोर्ट आणला, ते प्रॉमिस लँड मध्ये नाही गेले. ह्या जनरेशन पैकी फक्त यहोशवा आणि कालेब हे प्रॉमिस लँड मध्ये गेले. प्रेज द लॉर्ड. आणि एक नवीन पिढी जी जन्मली होती ती. सो हा कुरकुर करणारा स्वभाव, हा जुन्याच गोष्टींमध्ये नाही का रमणारा स्वभाव, जे बदल होत आहेत त्यानुसार नाही का, जे परमेश्वर बोलतोय त्या वचनानुसार न चालणारा स्वभाव प्रॉमिस लँड मध्ये जाऊ शकत नाही. इकडे एसावने त्याची कुवत इतकी वाढवली की त्याला आशीर्वादामध्ये काहीच मिळालं नाही. मी तुम्हाला सांगितले होते की ज्या वेळेस इसहाक म्हणतो की मला नाही का आशीर्वाद द्यायचे, मला आता नीट दिसत नाही, माझे शेवटचे दिवस जवळ आले, वडिलांनी ते देण्यात येणारा आशीर्वाद मिळवण्यासाठी या 2 भावांमध्ये चुरस लागली होती, आणि याकोब तो आशीर्वाद मिळवतो. मी तुम्हाला सांगितलं होती जे आशीर्वाद इसहाकाने बोलले, टोटल 11 ब्लेसिंग्स, 11 आशीर्वाद. त्याच्यामध्ये काय काय परमेश्वर म्हणाला, इसहाक म्हणतो माहिती,
की परमेश्वराच्या शेताप्रमाणे तू असशील, आकाशाचं दहीवर सुपीक जमिनी तुला मिळतील आणि त्याच्यानंतर तू सगळ्यांचा स्वामी बनशील. सहोदर तुझ्या आईच्या पोटून जन्मलेले दुसरे बंधूंच्यावर पण तू मोठा बनशील. द्राक्षरसाची विपुलता, धान्याची विपुलता तुला असेल. सगळेजण तुला नमन करतील. जे तुला आशीर्वाद देतील ते आशीर्वादित होतील. जे तुला श्राप देतील ते श्रापित होतील. परमेश्वर तुला राष्ट्रांमध्ये विखरेल. हे सगळे आशीर्वाद, असे टोटल 11 ब्लेसिंग्स. नंतर एसाव रडत रडत येतो, माझ्यासाठी आशीर्वाद नाही. बायबल सांगतंय हेल काढून काढून तो रडायला लागला. तो इतका रडायला लागला, इतका रडायला लागला ना, त्याला म्हणजे तो म्हणतो, बाबा माझ्यासाठी तुमच्याकडे काहीच नाही का, काहीच नाही का. आणि ज्या वेळेस खूप विचार करून इसहाक त्याला आशीर्वाद देतो, त्या आशीर्वादामध्ये नाही का सगळ्या गोष्टी तर आशीर्वाद म्हणण्यासारखे नसतात. 4 गोष्टी फक्त तो बोलतो. त्याच्यामध्ये म्हणतो, पृथ्वीवरील जिथे दहीवर पडते त्या दवबिंदूंपासून दूर, जिथे नाही का जमिनी पण सुपीकता नाहीये त्या ठिकाणी, म्हणजे काहीच तुला मिळत नाही ना, आकाशातून पर्जन्यवृष्टी ना सुपीक जमिनी, अशा ठिकाणी दूर तुझी वस्ती होईल. फक्त एकच गोष्ट तो आशीर्वादात चांगलं बोलतो, की तरीही ज्या वेळेस तू आपल्या तलवारीच्या धारेने जगशील, ज्यावेळेस तू अनावर होशील, तू आपल्या भावाचं किंवा त्या आपल्यावरचं हे जू उडवून टाकशील. ह्या एका तलवारीच्या बळावर, ह्या स्वतःच्या स्वभावाच्या बळावर हा इतका आशीर्वादित बनतो, इतका ब्लेस्ड होतो, इतकं इतकं तो मिळवतो, की अनेक वर्षानंतर, 21 वर्षानंतर याकोब ज्यावेळेस इस्रायल बनून सगळं स्वतःचं नाही का बायका, मुलं, दास दासी, स्वतःची संपत्ती घेऊन भेटायला येतो ना, बायबल काय सांगतं, आशीर्वाद मिळवला होता याकोबाने. याकोबाला काय म्हटलं होतं, तू स्वामी बनशील, सगळे नमन करतील. पण ज्या वेळेस याकोब एसावला भेटायला जातो, गोष्टी उलट घडतात. एसावला याकोब 7 वेळा नमन करतो. प्रेज द लॉर्ड. जेव्हा की आशीर्वाद होता, एसाव याकोबला नमन करायला पाहिजे, सगळ्या लोकांनी याकोब पुढे झुकलं पाहिजे. एसावला याकोब 7 वेळा नमन करतो आणि म्हणतो, माझे स्वामी, मी आपला नाही का सेवक आहे, असं याकोब म्हणतो. आणि ज्या वेळेस तो भेटवस्तू त्याला देतो, एसाव म्हणतो, नो नो नो, मला गरज नाही, माझ्याकडे विपुल आहे. एसावने त्याच्या तलवारीच्या बळावर स्वतःची कुवत, स्वतःची कॅपॅसिटी इतकी वाढवली होती, की वडिलोपार्जित आशीर्वाद त्याला मिळाला नाही, त्याला फॅमिली ब्लेसिंग्स मिळाले नाही, त्याला सहज गोष्टी मिळाल्या नाही, पण त्याने सगळं मिळवलं. प्रेज लॉर्ड. तरी सुद्धा पुढे तो प्राईड मध्ये जातो, सगळं मिळून सुद्धा ना तो चांगला वागत नाही. काय झालं माहिती, मी सुरुवात केली होती की परमेश्वर रेबेकाला म्हणाला होता 2 राष्ट्र आहे. तुम्हाला माहितीये एसावला अदोम म्हणतात. अदोम म्हणजे तांबडा, कारण एसावचा रंग कसा होता, तो तांबूस वर्णाचा आणि भरपूर केसाळ होता. सो एसावलाच बायबलमध्ये अदोम म्हटलेला आहे. आणि याकोब या ज्या वेळेस नाही का परमेश्वराशी झोंबी करतो, मल्लयुद्ध करतो, परमेश्वर म्हणतो तुझं नाव काय, तो म्हणतो याकोब. परमेश्वर म्हणतो यापुढे याकोब नाही, तुला इस्रायल म्हणतील. सो याकोब इस्रायल बनतो. याकोबापासून इस्रायल राष्ट्र बनला आहे. एक इस्रायल राष्ट्र इथे तयार झाले. तुम्ही बायबल नीट वाचाल, तुम्हाला कळेल. एसावचा एक वंशज आहे, एसावची एक वंशावळी आहे. आणि एसाव पासून जी लोक आली ना, ते अदोम किंवा इदोम इंग्लिश मध्ये म्हणतात. ओके, ते एक राष्ट्र बनतात. आणि तुम्हाला माहितीये, एकाच घरात जन्मलेले, एकाच आईकडून एकाच दिवशी जन्मलेले हे 2 मुलं, यांच्यापासून जी 2 राष्ट्र झाली, हे निरंतरचे एकमेकांचे शत्रू बनले. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, लेट मी शो यू सम अनदर रिलेशनशिप. ओके, नीट नाही आठवत असेल का गोष्टी, मी खूप फास्ट बोलते, प्लीज ह्या लिहून घ्या आणि समजून घ्या. तुम्हाला हे जेव्हा समजेल ना, तेव्हा परमेश्वराने आपल्यासोबत काय केलंय हे समजेल. मोशेने कोणत्या राष्ट्राला बाहेर काढलं, इस्रायल राष्ट्राला. प्रेज द लॉर्ड. मोशेने इस्रायल राष्ट्राला, मोशेद्वारे परमेश्वराने इस्रायलला मिस्र देशाच्या गुलामीतून सोडवलं. आता इस्रायलची स्वतःची एक राष्ट्र म्हणून ओळख आहे. जर तुम्ही गणना 20 मध्ये वाचाल, ओके, नंबर्स 20, चॅप्टर 20, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल, आय गेस नंबर्स 20 ओनली, जर मी चुका, नंबर्स 20:14, गणना 20:14. तर आता इकडे काय झालंय, जसं हे प्रवास करत करत 40 वर्षाच्या रानातून निघाले, इस्रायल राष्ट्र निघाले, जाताना वाटेत एक जमीन लागते. आता तुम्ही समजा एका देशातून दुसऱ्या देशात जाते, वेगवेगळे प्रांत लागतील ना, बरोबर ना. मला महाराष्ट्रातून नॉर्थ साइडला जायचं, तर मी कितीतरी नाही का स्टेट क्रॉस करून जाईल. सो मला प्रत्येक ठिकाणी टोल भरावा लागेल, मला प्रत्येक ठिकाणी स्टेट किंवा एखादं सिटी
शहर क्रॉस करताना मला काय द्यावं लागणार, मला टॅक्स द्यावा लागेल, मला टोल टॅक्स भरावा लागेल. प्रेज द लॉर्ड. हे 40 वर्ष ज्या रानातून प्रवास करत गेलेत, कधी कधी अशा गावातून अशा वस्तीमधून जायचे जिकडे दुसरे लोक राहत होते, कधी अमोन्यांच्या प्रदेशातून, मवाबांच्या देशामधून, अदोमांच्या प्रदेशातून. प्रेज द लॉर्ड. आणि प्रत्येक वेळेस मोशे काय करायचा, त्या लोकांना म्हणायचा की आम्हाला फक्त तुमच्या प्रदेशातून जाऊ द्या, आमच्याशी नाही का भांडू वगैरे नका, आम्ही फक्त नाही का शांतीने जाणार आहे, आमच्याकडे एवढं मोठे नाही का एवढी किती लाखो लोक आहेत, आम्ही फक्त आमचा प्रवास पुढचा आहे, आमचं डेस्टिनेशन तिकडे, आम्हाला इथून जायचंय. बायबल सांगतं गणना 20:14 मध्ये, मोशे कादेशाहून तिकडे नाही का काय केलं, आता प्रवास त्यांचा आहे अदोम्यांच्या राजाकडे, तिकडे अदोमी लोक राहत होती, त्यांचा राजा, आता एक राष्ट्र तयार झाले. एसावच्या वंशावळीपासून जे राष्ट्र झालं ते अदोमी. ओके, मी तुम्हाला शिकवलं होते की कसं पर्वतावर हे लोक राहायचे, कसे माउंटन्स काबीज केले होते, आणि कसं हे लोक नाही का लिटरली देवर ते लोक टोल घ्यायचे, ते लोक तिकडून जे लोक त्यांच्या प्रदेशातून जायचे त्यांच्याकडून नाही का पैसा वगैरे मिळवायचे. प्रेज द लॉर्ड. की हे एवढं द्यावं लागेल, नाही तर आमच्या प्रदेशातून तुम्ही जायचं नाही. आणि असं होतं की मोशे त्याचे जे जासूद आहेत किंवा त्याचे जे लोक आहेत त्यांना पाठवतो, आता आपला प्रवास ह्या देशातून आहे, अदोम्यांच्या जागेमधून आपल्याला जायचं आहे. तर मोशे पाठवतो आणि म्हणतो त्या लोकांना जाऊन सांगा की आम्ही काय करतोय, आम्ही नाही का प्रवासातून निघालोय, आमचा हा रस्ता तुमच्या देशातून तुमच्या जमिनीतून जातोय, तर आम्हाला सुखाने जाऊ द्या, आम्ही काही तुम्हाला त्रास देणार नाही, तुमच्या लोकांना उपद्रव देणार नाही, आम्ही स्वतःच्याच पैशाने स्वतःचं जेवण खाऊ, आम्ही स्वतःच्या पैशाने पाणी घेऊ, आम्ही तुमचं पाणीही वापरणार नाही, पण आम्हाला फक्त इकडून जाऊ द्या. एक इस्रायल राष्ट्र आणि अदोम. ओके, प्रेज द लॉर्ड. मोशेला परमेश्वराने ज्या वेळेस नियमशास्त्र दिलं होतं त्यावेळेस परमेश्वर त्याला म्हणाला होता एक गोष्ट, की अदोमी लोकांना किंवा एसावच्या लोकांना त्रास देऊ नको, कारण तो तुझा बंधू आहे. इस्रायलाचा भाऊ कोण आहे, इस्रायल कोण आहे, याकोब आहे, याकोबाचा भाऊ कोण आहे, एसाव आहे, तो तुझा बंधू आहे, त्यामुळे तू त्यांचा द्वेष करू नको आणि कधीच त्यांना त्रास देऊ नको असं सांगितलं होतं. आता मोशे त्या लोकांना जाऊन म्हणतोय की नाही, आम्हाला जाऊ द्या, आम्ही आमच्या पैशाने खाऊ पिऊ, पाणी वगैरे पण वापरणार नाही, आम्हाला फक्त शांतीने जाऊ द्या. ही अदोमी लोक काय करतात, म्हणजे एसावचे वंशज, ओके, किंवा एसाव पासून आता आलेली लोक, ही म्हणतात नाही नाही, आमच्या जमिनीतून जायचं नाही, आम्ही तुम्हाला जाऊन देणार नाही. हे सख्खे भाऊ, सख्या भावांची वंशावळ, जुळ्या भावांपासून निर्माण झालेली त्यांची पिढी पिढी कुळं, त्यांची मुलांची मुलं मुलांची मुलं, त्यांनाही माहितीये की इस्रायल आपला भाऊ आहे, इस्रायलाला माहितीये अदोमी आपले भाऊ आहेत. पण मोशेने निरोप पाठवल्यावर इस्रायलला, स्वतःच्या जुळ्या भावाला, एकाच फॅमिलीतल्या, एकाच कुळातल्या, एकाच घरातल्या लोकांना जाण्यासाठी एसावचं वंशज नाही म्हणतं. परमेश्वर म्हणाले तुझ्या उदरामध्ये 2 राष्ट्र आहेत. प्रेज द लॉर्ड. शेवटपर्यंत, आजच्या दिवसापर्यंत अदोमी लोक इस्रायलचे शत्रू आहेत. प्रेज द लॉर्ड. गोष्टी कुठे तयार सुरू झाल्या माहिती, एका घरात, एका फॅमिलीमध्ये. तुम्हाला माहितीये सैतान भावाभावांमध्ये वैमनस्य निर्माण करणारा आहे. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात पहिली जी फॅमिली पृथ्वीवर होती, आदाम, हव्वा, केन, एबेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सगळ्यात पहिली फॅमिली, सगळ्यात पहिली जन्माला आलेली मुलं, त्यांच्यामध्ये त्यांनी वैमनस्य निर्माण केलं, काहींनी जाऊन आबेलचा वध केला. प्रेज द लॉर्ड. इकडे हे दोघं जुळी भाऊ, एकाच दिवशी जन्मलेले, गॉडली पॅरेंट्स, दैवी पॅरेंट्स मध्ये जन्मलेली, त्यांच्यामध्ये सैतान इथे काम करतो. एसावने स्वतःची कुवत वाढवली, खूप श्रीमंत बनला, बट ही वेंट इन टू प्राईड, आणि त्याचा गर्व त्याच्या नाही का नाशाचं कारण झालं. प्रेज द लॉर्ड. कराराच्या किती जवळ आहे विचार करा. एकाच घरात अब्राम, इसाक, याकोब, इसहाकाकडे नाही का अब्रामापासून आशीर्वाद आले, इसहाकाची मुलं आहेत. प्रेज द लॉर्ड. अब्राम, इसाक आणि एसाव नाही म्हटलं जात, अब्राम, इसाक, याकोब. कराराच्या इतका जवळ असून सुद्धा एसावला काहीच बेनिफिट्स मिळाले नाही. प्रेज द लॉर्ड. भलेही त्याने सर्व मिळवलं, बट ही वॉज नॉट हंबल इनफ. तो नम्र नव्हता आणि सगळ्या गोष्टी गमावून बसला. मोस्ट ऑफ द टाइम आपल्यासोबत असं होतं. मी आमच्या चर्चमध्ये खूप लोकांना शिकवते, कारण मी खूप वेळा पाहिलंय एकाच फॅमिलीमध्ये जे 2 भाऊ आहेत, खूप चांगले असतात, खूप व्यवस्थित वाटतात, पुढे काहीतरी असं होतं की ते गुड टर्म्सवर तरी वेगळे होतात, कुठेतरी वाद होतो, कुठेतरी ते लोक वेगळे होतात, काहीतरी असं होतं. आय नो, मला माहितीये की आपला शत्रू 2 भावांमध्ये कसं काम करतो, आपला शत्रू आपल्या घरात कसं काम करतो. यु नो, इट इज पेरेंट्स रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्ही विश्वासूंमध्ये पहा, तुम्ही कुठेही पहा, मी पाहिलंय, मी खूप वेळा पाहिलं आहे. तोंड देखलेपणाने सगळे नीट बोलतात, व्यवस्थित बोलतात,
परंतु कुठेतरी नाही का त्यांच्यामध्ये नाही का खूप अंतर आलेलं असतं. ते रिलेशनशिप, ते नातं जे आहे ना, त्याच्यामध्ये खूप अंतर आलेलं असतं. प्रेज लॉर्ड. ह्या गोष्टी का होतात माहिती? दोन भावांना सैतान कधी पुढे जाऊ देत नाही. पेरेंट्स रिस्पॉन्सिबिलिटी, पालक तुमची जबाबदारी आहे तुमच्या मुलांना योग्य मार्ग शिकवणं, त्यांना देवाच्या भयामध्ये वाढवणं आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणं. दोन बहिणी खूप एकत्रितपणे चांगल्या राहतील, भले संसार करून वेगळ्या ठिकाणी गेल्या तरी राहतील, पण दोन भावांमध्ये तुम्ही ऑब्झर्व करा, यापुढे तुम्ही ऑब्झर्व करा. चर्च मधलं उदाहरण पहा, दुसऱ्या ठिकाणी पहा, पास्टर फॅमिलीमध्ये तुम्ही पहा, तुम्हाला दिसेल एक दरी आहे, एक अंतर आहे त्यांच्यामध्ये. Praise the Lord. From the beginning, from the very first families, devil is doing such things. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. It is your responsibility to pray for your children. Teach them how to love one another. Teach them how to exalt one another. Praise the Lord. Praise the Lord. Otherwise, हा शत्रू जो आहे ना, तो त्यांना पुढे जाऊ देणार नाही. Praise the Lord. So आपल्याला आपली कॅपॅसिटी वाढवायची, कुवत वाढवायची. Don't cry. डोंट कंप्लेन. जर ह्या परिस्थितीतून मी जाते, आय ऑल्सो डू. मी तुम्हाला सांगू, मी खूप वेळा पडते. मी खूप वेळा पडते. एव्हरी टाइम समटाइम्स आय फील की नो लॉर्ड, इट इज व्हेरी एक्झॉस्टिंग, आय कॅनॉट डू इट. हे इतकं थकवणारं आहे प्रभू, मी नाही करू शकत, माझ्याने नाही होत आहे. प्रभू, काही वेगळा मार्ग नाहीये का? मी लाईक आय वॉन्ट सम एस्केप वे. का मी क्विट करू? मी खूप वेळा करते. खूप वेळा म्हणण्यापेक्षा प्रत्येक वेळेस असे विचार येतात. कधी कधी असं होतं ना की लॉर्ड, आय एम सो मच टायर्ड, आय एम एक्झॉस्टेड, मला मला होत नाहीये. प्रभू, मला मला नाही का वेगळ्या गोष्टी करायच्या आहेत, माझ्याकडे वेळ नाहीये, किंवा मला समजत नाहीये, किंवा मला ह्या चॅलेंजेसचा सामना करता येत नाही. पण ते माझं दुखणं, रडणं, ते गोष्ट आहे ना, दॅट इज ट्रान्झिएंट. ते टेम्पररी असतं, 1-2 दिवस राहील, त्याच्यानंतर पुन्हा पवित्र आत्मा म्हणतो नाही, आपलं हेच जगणं, हेच गोष्टी करायच्या, पुढे जायचंय. सो अगेन ज्या गोष्टींचा राग आलाय, जे झालंय, मी परत स्वतःला समजवते, आय प्लीड फॉर गॉड्स मर्सी. मी तुम्हाला सांगते, देवाने दया केली आहे, देवाने कृपा दिली आहे, पण तुम्हाला नेहमी त्याच्या दयेची अपेक्षा करायची आहे. प्रेज लॉर्ड. नेहमी तुम्हाला त्याच्या दयेमध्ये राहायचंय. जर आपण नाही का खूप सगळंच नाही का मीपणा, प्राईड मध्ये राहणार ना, तुम्हाला समजणार नाही त्याच्या मर्सी मधून, त्या दयेमधून तुम्ही कधी बाहेर येताय. प्रेज लॉर्ड. तुम्हाला नाही समजणार. आणि आपल्याला वाटेल, आजकाल अशी टीचिंग आहे ना, गॉड हॅज गिव्हन दिस, देवाने हे केलंय, देवाने ते केलंय, देवाने ते केलंय, तर आय कॅनॉट वॉक इन प्राईड. देवाने दया केली आहे, देवाने पापांची क्षमा केली आहे, देवाने मला आरोग्य दिलंय, देवाने सगळं दिलंय. याचा अर्थ असा नाही की मी हंबल नाही राहिलं पाहिजे. याचा अर्थ असा नाहीये की मी परमेश्वराशी कम्युनिकेट नाही केलं पाहिजे, देवाच्या दयेसाठी, कृपेसाठी मी आभार नाही मानलं पाहिजे. नो 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 नो. दिस इज प्राईड. दिस इज प्राईड. आय एम टेलिंग यू, दिस इज प्राईड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. इकडे मोशेला त्यांनी नाकारलं. तुम्हाला माहितीये, आता माझ्याकडे वेळ नाही, मग आपल्याला आज प्रेयर घ्यायची, नाही तर परत काल सारखंच होईल. प्रेज द लॉर्ड. एक वेळ आली ज्या वेळेस बाबेलच्या राजाने इस्रायलवर स्वारी केली, इस्रायलला हरवलं. इस्रायल मधून सगळे चांगले चांगले पुरुष, नाही का, तरुण पुरुष, कारण त्यावेळेस एखाद्या राष्ट्राने दुसऱ्या राज्यावर जर स्वारी केली, हरवलं दुसऱ्या राष्ट्राला, ते लुटून न्यायचे. तिकडच्या स्त्रिया, तिकडचे चांगले लोक सगळे आपल्या देशामध्ये काम करण्यासाठी त्यांना लुटून घेऊन जायचे. आणि असं झालं की ज्यावेळेस बाबेलच्या राजाने इस्रायलला हरवलं, त्यावेळेस माहितीये त्या राजाने काय केलं? परमेश्वराच्या मंदिरातील, पवित्र स्थानातील सगळी पात्र जी होती ना, सोन्याची, रुपयाची, जी वेगवेगळी मौल्यवान पात्र होती, ती सुद्धा मंदिरातून काढली, स्वतःच्या देशामध्ये घेऊन गेला. आणि ज्या वेळेस देवाचं मंदिर लुटलं जात होतं, त्यावेळेस हे अदोमी लोक, एसावचे जे वंशज होते ना, बायबल सांगतात त्यांनी नाही का नाच गायला सुरुवात केली. ते लोक खुश झाले. देवाच्या मंदिरातली जेव्हा पात्र उचलली, यहोवाचं मंदिर ज्यावेळेस ओसाड करण्यात आलं, ज्यावेळेस मंडप, परमेश्वराचं पवित्र स्थान लुटण्यात आलं ना, त्यावेळेस ह्या लोकांनी खूप नाही का आनंद केला. दे सेलिब्रेटेड की इस्रायलला हरवलंय म्हणून. इतकं वैमनस्य ह्या दोन भावांमध्ये, ह्या दोन भावांच्या जनरेशन मध्ये वाढलं होतं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रे फॉर युअर चिल्ड्रन, प्रे फॉर युअर फॅमिली. प्रे अँड डिक्लेअर दॅट दे विल लिव्ह इन लव्ह. शेवटपर्यंत ते एकमेकांना सांभाळून, एकमेकांवर प्रेम करून राहतील. याचा अर्थ असा नाही की एकत्रच राहतील. नो नो नो. प्रेज लॉर्ड. परमेश्वर जिथे पाठवेल तिकडे जायचंय, परंतु जेव्हा पण असेल ना, ते एकमेकांसोबत प्रेमाने राहतील. अदरवाईज देअर विल बी डिफरन्सेस इन डेस्टिनी. एक स्ट्रगल करतोय, दुसरा सहज पुढे जातोय. ह्या गोष्टी तुम्हाला होताना दिसेल. आणि एक म्हणणार, हा मला हे सगळं थोडी मिळालं, दुसरा म्हणणार की नाही का, एक म्हणणार दुसऱ्याला खूप सहज सोप्या रीतीने मिळालं, आणि पहिला म्हणणार
मी माझं सगळं नाही का मिळवलंय, मी स्ट्रगल केलाय आणि ह्या गोष्टी चालू राहणार. प्रेज द लॉर्ड. इन्क्रीज युअर स्पिरिच्युअल कॅपॅसिटी. यू हॅव टू फॉरगिव्ह, यू हॅव टू वॉक फॉरवर्ड अँड यू हॅव टू लिव्ह दॅट कम्फर्ट झोन. प्रॉब्लेम येईल कदाचित, तुम्ही बरेच वर्ष ह्याच अडचणीत आहे. आस्क लॉर्ड, लॉर्ड काय असं करतंय, मी काय करू, माझ्याकडून तुझी काय अपेक्षा आहे, मला नाही पाहिजे हे असं. मी खूप प्रयत्न करते, मी माझ्या बलाने, माझ्या बुद्धीने, माझ्या विचाराने मी खूप प्रयत्न करते प्रभू, पण मी काय करू. 2-3 दिवस, आठवडाभर, कदाचित महिना लागत असेल, त्याच दुःखात तुम्ही राहत असाल. पण महिन्यानंतर तुम्ही पुन्हा शुद्धीवर आले पाहिजे, पुन्हा परमेश्वराच्या दयेमध्ये प्रवेश केला पाहिजे आणि पुन्हा विश्वासाचं युद्ध तुम्ही चालू ठेवलं पाहिजे. मिनिस्ट्री इज व्हॉट मिनिस्ट्री इज वॉरफेअर. हालेलुया. सेवा करणे एक युद्ध आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज. इट्स वॉरफेअर. तुम्हाला हे युद्ध करायचंय तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या फ्युचरसाठी, तुमच्या मॅरेजसाठी, तुमच्या मुलांसाठी. तुम्हाला लढायचं आहे तुमच्या मिनिस्ट्रीसाठी, तुमच्या सिटीसाठी जिथे तुम्ही राहताय, तुमच्या रिलेटिव्ह साठी तुम्हाला लढायचंय. तुम्ही जर नाही का हे चुकीचं केलं, हे राईट आहे, हे रॉंग आहे, ह्यामध्ये राहणार ना, याच गोष्टी वारंवार डोळ्यापुढे येणार आणि तुम्ही यामध्येच राहणार. काय होईल माहिती, जागेवर धावते. स्पॉट जॉगिंग करतात ना लोक, जागेवर, पुढे नाही जात, जागेवरच धावताय. थकून जाणार, थकून जाणार. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सक्षम आहे. जर ही परिस्थिती माझ्यावर आली आहे तर माझ्या देवाकडे सोल्युशन आहे. जर हे या डोंगराचा मला सामना करायचा आहे तर परमेश्वराकडे उत्तर आहे. आज एवढ्या कर्जात मी डुबली आहे तर देवाला माहितीये मला पुरवठा कसं करायचं. आज माझ्याकडे काहीच सोल्युशन नाही, आज माझ्याकडे काहीच रिसोर्सेस नाहीयेत, तर परमेश्वराकडे सोल्युशन आहे, उत्तर आहे. आजपर्यंत कदाचित गोष्टी दिसल्या नसतील पण या पुढे दिसतील, कारण रोमकरास 12:1-2 मध्ये देवाचं वचन सांगतं की स्वतःच्या मनाचं नवीनीकरण करा देवाच्या वचनाने. मी जर 1-2 दिवस वचनाने स्वतःला प्रोफेसाय करत नाही, वचनाने स्वतःला बोलत नाही, नवीनीकरण करत नाहीये, तर लगेच इकडे तोच सर्प जो हवेशी बोलत होता तो माझ्याशी बोलणार. पुन्हा चिडचिड, पुन्हा जुन्या गोष्टी, पुन्हा राग. मी आतापर्यंत क्षमा केलं होतं, जिथे क्षमा केलं तिकडून मी पुढे चालली आणि परत त्याच गोष्टींविषयीचा राग निर्माण होणार. बघा असंच होतं आपल्यासोबत. ज्या गोष्टी होऊन गेल्या, ज्या भूतकाळात आहेत, त्याच आठवून आठवून पण आपण चिडतो, त्याच आठवून आठवून पण रडायला येतं, त्याच आठवून आठवून आपल्याला नाही का पुन्हा त्रास होतो. का माहिती, काही भूतकाळातल्या गोष्टींशी अजून पण सोल टाय आहे, आपण रिलीजच झालो नाहीये. आस्क लॉर्ड, लॉर्ड डिलिव्हर मी. तुम्हाला सांगू, ज्याला वाटतं ना की मला गरज नाहीये, समोरच्याला गरज आहे, मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वर आपल्याला बदलतो. परमेश्वर आपल्याला बदलतो. आपल्याला डिलिव्हरन्सची गरज आहे. आपल्याला मोकळं व्हायचं आहे. आपल्याला पुढे जायचंय. इफ यू आर इन दिस जनरेशन, तुम्ही ह्या पिढीमध्ये जर आहात, तुम्ही ह्या जनरेशन मध्ये जर आहात, तुम्ही ह्या शेवटच्या दिवसातल्या शेवटच्या प्रहरामध्ये जर आहात, हे जे समाजात आज गोष्टी घडतात त्याच्यामध्ये जर तुम्ही आहात, तर तुम्ही खूप प्रिव्हिलेज्ड पीपल आहात, तुम्ही निवडलेले आहात. कारण या शेवटच्या दिवसामध्ये परमेश्वराने तुम्हाला विश्वासयोग्य समजलंय. या शेवटच्या दिवसात परमेश्वर आपल्याद्वारेच काम करणार. प्रेज द लॉर्ड. जे लोक अवेलेबल आहेत त्यांच्याद्वारे करणार. सी इट इज 50-50. प्रेज द लॉर्ड. तेल अनॉइंटिंग दाखवतं, तुमचा अनॉइंटिंग अभिषेक तुमचा साठवून ठेवा, त्याला लीक होऊ देऊ नका. जर छिद्र पडलं तर तेल वाहून जाणार. ज्या वेळेस मी जगातल्या गोष्टींशी समरूप होते, इट्स अ ट्रेडिंग. आत्मिक जगात काय, मी तुम्हाला एक थोडक्यात गोष्ट सांगते. सपोज, व्हॉट एक्झाम्पल कॅन आय गिव्ह. ओके, सपोज मी एका ठिकाणी नाही का चांगल्या पोझिशनवर जॉब करते आणि मी खूप बिझी आहे आणि माझ्या ऑफिसची डिमांड आहे मी असं असं राहिलं पाहिजे आणि आता मला सुद्धा ती सवय झाली आहे. सो मी आता खूप कमवतेय, चांगला पैसा आहे आणि आता मी नाही का वेगवेगळ्या गोष्टी, नाही मला आता हे घ्यायचंय, नाही मला आता ते पाहिजे. मी माझ्या इच्छा ज्यावेळेस पूर्ण करते आणि मला वाटतंय की माझ्याकडे आता फोन आहे, आय शुड अपग्रेड माय फोन, आणि मी त्यासाठी नाही का, म्हणजे मला त्या फोनची गरज पेक्षा ना आकर्षण जास्त वाटतंय, किंवा मी ह्या लेवलला आहे आणि मी असं साधं का वापरू. कुठल्याही लाईक यूज लेटेस्ट आयफोन, काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्या मागे इंटेन्शन काय, थॉट प्रोसेस काय, ह्याने फरक पडतो. आणि जर मी माझा वेळ ह्याच गोष्टींमध्ये घालवतेय, किंवा मी नेटफ्लिक्सवर काही सिरीज, वेब सिरीज मध्ये, आजकाल लोक कोरियन, चायनीज ड्रामा खूप पाहतात, खूप जास्त पाहतात,
त्यामध्ये वेळ घालवते, किंवा जर मी इंस्टाग्रामवर माझा वेळ जास्त घालवते, भले मी इंस्टाग्रामवर नाही का काही वेगळं काम करत नाही, आय एम स्क्रोलिंग, आय एम लाइकिंग समथिंग, कोणाला काय हे करते, मी असं फालतूचं काही करत नाही, चुकीचं काही करत नाहीये. बट व्हॉट हॅपन्स आय एम ट्रेडिंग माय टाइम. मी कुठल्या गोष्टींची घेवाणदेवाण करते? माझा वेळ. ज्या वेळेस मी माझा वेळ ह्या जगातल्या गोष्टींना देते, व्हॉट हॅपन्स, ते छिद्र पडताना माझा अनॉइंटिंग रिलीज होतो, माझा अभिषेक कमी होतो. तुमचा हा अभिषेक असा वेगवेगळ्या ठिकाणी जात जाणार. जर मी म्हणाली नाही मला परमेश्वर तीच गोष्ट पाहिजे आणि मी त्याच गोष्टीच्या मागे लागते, रात्रंदिवस मेहनत घेते, ती गोष्ट मला मिळेल. पण जर मी नाही का त्या गोष्टीला खूप जास्त महत्व देते, की माझं प्रार्थना लाईफ, बायबल रिडिंग, देवाचं नाही का, देवाशी रिलेशनशिप, ती फेलोशिप कॉम्प्रोमाइज होते, याचा अर्थ ती गोष्ट माझ्यासाठी एक तर देवाच्या लेवलला आली किंवा देवापेक्षा मोठी झाली आहे. सी आपल्या बिहेवियर वरून आपल्याला समजतं जेव्हा ह्या गोष्टी घडतात. आय एम लुझिंग माय अनॉइंटिंग. दिवे आहेत, तेल आहे, तेल ऑइल शोज अनॉइंटिंग, अभिषेक, अभिषेक आहे, पण अभिषेक असा निघून जातोय आणि मग काय होईल? रात्रीच्या वेळेस कोणतरी ओढेल, उठा उठा उठा, वर आला, आणि वराला भेटायला चला, कपडे वगैरे सगळे नीट करू, सगळं करू, दिवे पण घेऊन जाऊ, पण अभिषेक कुठे? अनॉइंटिंग कुठे? तेल कुठे? प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस कोणाला मागून देणार नाही, तुमच्या घरातली व्यक्ती देणार नाही, तुमचा नवरा तुम्हाला तेल देणार नाही, तुमची बायको तुम्हाला देणार नाही. नो बडी विल शेअर देअर ऑइल, देअर अनॉइंटिंग विथ यू. त्यांच्या अनॉइंटिंगने तुम्ही चालू पण शकत नाही. ज्यांनी राखून ठेवलंय ते जातील वराला भेटायला, दरवाजा बंद होईल, मग ते दिवे असून सुद्धा दार ठोकत बसाल. लग्नाची तयारी केलीये, सगळं केलंय, सगळं केलंय, वाटच पाहत होते, झोपले 10च्या 10 जणी. असं नाही की फक्त नाही का मूर्ख झोपल्या, शहाण्या कुमारी सुद्धा झोपल्या. प्रेज द लॉर्ड. अभिषेक, तेल, याने फरक पडला. प्रेज द लॉर्ड. तुमचा अभिषेक वाचवून ठेवा. ज्यावेळेस राग येतो, ज्यावेळेस चिडचिड होते, ह्याच गोष्टींमध्ये राहताना सगळ्यांसोबत होत, आय एम नॉट सेइंग आय एम होली, मी नाही करत, नो, होतं, पण क्विकली गेट रिकनेक्टेड टू द लॉर्ड. फॉरगिव्ह, जाऊ दे, परमेश्वर तू माझ्यासाठी मोठा, ही व्यक्ती, ही परिस्थिती मोठी नाहीये, मला तुझ्या सोबत राहायचंय लॉर्ड, मला तुला गमवायचं नाही. परमेश्वर मला मला तुझ्या सगळ्यात जवळ राहायचंय प्रभू, तुझ्या चरणी मला बसायचंय, मी तुझ्या सोबत कुठलीच गोष्ट कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. तू म्हणतोय माफ कर, तर मी माफ करणार. प्रभू हेच म्हणाला. सी आपण नाही का शिकतो की आपल्याला आपल्या शत्रूंवर प्रेम करायचंय. येशूने नाही का हातात खिळे ठोकणाऱ्यांना म्हणाला बापा त्यांना माफ कर, कळत नाहीये. येशू त्यांना म्हणाला आपण आपल्या घरातल्यांना माफ करू शकत नाही, आपण बाहेर जाऊन काय करणार? प्रेज द लॉर्ड. आपली परीक्षा इथूनच होणार, माझी परीक्षा माझ्या घरातून होणार. मी भले तुमच्या समोर खूप चांगली वागते, पण मी कशी आहे घरात हे माझ्या हसबंडला, माझ्या मुलांना माहितीये. जर माझ्यामध्ये आज मी वाईट आहे, पण उद्या माझ्यात एक गोष्ट निघून चांगली येत नाहीये, येणाऱ्या दिवसांमध्ये माझ्यामध्ये बदल होत नाहीये, तर मी तुम्हाला सांगते मी फसवणारी आणि कपटी आहे. पण जर माझ्यामध्ये बदल होतोय तर माझा भूतकाळ मला धरून ठेवू शकत नाही, कारण मी त्या गोष्टी सोडल्यात आणि माझ्यामध्ये आज बदल होतोय. मी अभिषेकात वाढतेय, मी अनॉइंटिंग मध्ये वाढते, माझ्या दिव्यामध्ये तेल आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि ज्या वेळेस वर येईल, मी वराला भेटायला जाईल, कदाचित मी पण झोपून जाईल, पण माझ्याकडे अभिषेक असल्यामुळे मी जाईल. प्रेज द लॉर्ड. प्रिपेअर युअर वेसल्स. बायबलमध्ये प्रेषित ज्या वेळेस येशू स्वर्गात घेतला त्यावेळेस म्हणत होते शेवटचे दिवस आहे, शेवटचे दिवस आहे. आपण शेवटच्या दिवसातल्या शेवटल्या प्रहरामध्ये आहोत आणि ह्या दिवसांमध्ये इतका पवित्र आत्म्याचा वर्षाव होणार, इतकं जास्त, इतकं जास्त, इतकं जास्त. सगळीकडे तुम्हाला नाही का प्रोफेसी होताना दिसेल, सगळीकडे ड्रीम्स पडताना दिसतील. बायबलमध्ये योएल संदेशामध्ये देवाचं वचन सांगतो तुमच्या दास दासींवरही, आपले नोकर, आपले मेड आहे ना, त्यांच्यावर सुद्धा नाही का पवित्र आत्म्याचा वर्षाव होईल. प्रेज द लॉर्ड. पण नवीन करारात परमेश्वर एक अजून गोष्ट बोलतो. प्रभू येशू म्हणाला की नाही का खोट्या संदेष्टांपासून सावध राहा, ते सुद्धा भरपूर वाढणार. म्हणून महत्वाचं काय माहिती, स्वप्न आणि दर्शन ह्यांच्या मागे जायचं नाही, बायबल मधून स्वतःची नाही का तुलना करायची. आणि जे वर्षाव ह्या दिवसांमध्ये पवित्र आत्म्याचं होतंय ना, ते रिसीव्ह करायला शिका. कसं रिसीव्ह करणार माहिती, होलीनेस. प्रेज द लॉर्ड. पवित्रतेला कोणत्याही काळामध्ये कॉम्प्रोमाइज केलं गेलं नाही. जुना करार असू दे, नवीन करार असू दे, तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहात, येशूची धार्मिकता तुमच्यावर आहे. पिता ज्या वेळेस आपल्याला बघतो ना, तो येशूच्या दृष्टीतून, येशूद्वारे आपल्याला पाहतो. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला तुमचा अभिषेक टिकवून ठेवायचा आहे, तुम्हाला प्रभूमध्ये वाढायचंय, तुम्हाला ह्या परिस्थितीचा, ह्या सिच्युएशनचा सामना करायचा आहे, तुम्हाला माफ करायचे आणि पुढे जायचं. मी तुम्हाला सांगते, यू जस्ट डिसाइड लॉर्ड, आय वॉन्ट टू प्लीज यू, आय विल डू एनिथिंग जस्ट टू प्लीज यू. मी ह्या परिस्थितीत राहील, मी टिकून राहील. मी तुम्हाला सांगते
कुठलीच गोष्ट, कुठलेच दुरात्मे, कुठलीच समस्या, कुठलीच अडचण तुम्हाला हरवू शकत नाही. बट येस, यू हॅव टू मेक दिस डिसिजन फ्रिक्वेंटली, रेग्युलरली, ओव्हर अँड ओव्हर, अगेन अँड अगेन. प्रेज द लॉर्ड.